तुम्ही मला इथं उद्याच्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीमध्ये चांगला निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने आणा. त्याकरता आतापासून कामाला लागला. काय करायचं काय नाही ते शिबिराच्या निमित्तानं सांगितलंय. मी पण ह्या निमित्तानं राज्यामध्ये फिरणार आहे. काही दिवस मुंबईमध्ये, बाकीचे दिवस राज्यामध्ये चांगलं काम करून दाखवू, लोकांचा विश्वास संपादन करू. लोकांना वाटलं पाहिजे हे बोलतात तसं करतात आणि त्या पद्धतीनं पुढे जाऊ. जनता आपल्या पाठीशी उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही त्याच्यामध्ये उत्तम काम करा. पुढची जबाबदारी माझ्यावर सोडा. तुम्ही काही काळजी करू नका. ही पण खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो. अतिशय उत्तम. अरे होय बाबा, ह्याच्या वॉर्डात ह्याच्या बुथला किती मत आहेत बघा रे जरा. मी बघितले आतापर्यंत जी जोर जोरात सांगतात ना, त्याचा बूथ जरा खालीच असतो. पण तुमचा नाहीये, तुमची गोष्ट वेगळी, गैरसमज करून घेऊ नका. सांगायचं तात्पर्य की आज माझ्या जालना शहरामध्ये एक चांगलं ऑफिस मी बघितलं. अशा प्रकारचं ऑफिस आमचं मुंबईमध्ये देखील नाही. इतकं चांगलं अध्यक्षाला बसायला, त्यामध्ये काही सारखं ताकद द्या. मी मगापासून सांगतो, मी साधू संत नाही. मला जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी पुन्हा आणा. मी त्या ठिकाणी काय करायचं ते करतो. ताकद द्या म्हणजे उद्यापासून खारी खोबरं बदाम पिस्ते ते असं ताकद मिळते. काय येणं काय कुणाला माहिती. त्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या. माझी एवढीच माहिती तुम्हाला सांगणं आहे. आपण सगळेजण मिळून, हे एकट्या दुकट्याचं काम नाही. परवाचं पण विधानसभेचं यश ही सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी होती. त्या जबाबदारीतनं आपण पुढे गेलो. परंतु अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. सर्व दूरपर्यंत आपल्याला पोहोचायचंय आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कुठं कमी पडता कामा नये, अशा प्रकारची अपेक्षा विनंती मी आपल्याला करतो.